हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी मागची जे स्ट्रक्चर पाहत आहे त्याला आपण इंडिया गेट असं. भारत देशामध्ये दोन मोठे गेट आहेत. एक आहे मुंबईला गेटवे ऑफ इंडिया आणि हे जे तुम्ही माझ्या मागे जी स्ट्रक्चर पाहता त्याला आपण इंडिया गेट. याची जी निर्मिती आहे ती पहिल्या महायुद्धामध्ये मृत्युमुखी पडलेल्या ब्रिटिश आणि भारतीय सैनिकांच्या स्मृतीप्रित्यर्थ केल्या गेली होती. जवळपास 74,000 सैनिक मृत्युमुखी पडले आणि जवळपास 13,000 सैनिकांची आणि ब्रिटिश अधिकाऱ्यांची जी नावं आहेत ती या गेटवरती कोरलेली आहे. ते आपल्याला इथून दिसणार नाही, आपण त्याच्या जवळ गेलो की आपल्याला ती पाहायला मिळेल. तर विद्यार्थी मित्रांनो, ही जी इमारत आहे ती 1921 मध्ये म्हणजे ब्रिटिशांच्या काळामध्ये बांधल्या गेलेली आहे आणि ही जी इमारत आहे ती त्या युद्धामध्ये शहीद झालेल्या किंवा ब्रिटिशांकडून लढलेल्या सैनिकांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे. आणि इथे आपल्या देशातले जे जवान आहेत त्या जवानांच्या स्मृतीप्रित्यर्थ अमर जवान ज्योती जी आहे ती सुद्धा इथे आहे, की तुम्हाला इथे पाहायला मिळेल. ती 24 तास जी आहे ती जळत असते. तसंच तुम्ही या इंडिया गेटच्या मध्ये उभे राहिला तर दूरवर तुम्हाला जी दिसते आहे तर ती राष्ट्रपती भवन आहे. ठीक आहे. तर तुम्ही इथूनच जवळच राष्ट्रपती भवनला सुद्धा जाऊ शकता. जेव्हा 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला सैनिकांचा जो मार्च असतो तो त्या राष्ट्रपती भवनपासून तर इंडिया गेटपर्यंत असतो आणि आपण तो टीव्हीवर बघतो. तर तुम्ही इंडिया गेट दिल्लीला बघितलं का? ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. धन्यवाद.